मैत्रिणींनो, तुम्ही कटलेट तर खूप प्रकारचे खाल्ले असणार, पण आज मी तुमच्यासोबत अगदी क्रिस्पी बनणारा आलू कटलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे। बनवायला अतिशय सोपं आहे। अचानक जर घरी पाहुणे येणार असेल तर त्यांच्यासाठी ही कटलेट तुम्ही बनवून सर्व करू शकता। अतिशय क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत हा नाश्ता लागतो। पाहुण्यांना देखील आणि घरच्यांना देखील खूप आवडेल इतका मस्त हा नाश्ता बनून तयार होतो। तर चला सुरुवात करूया। तर सर्वात आधी कटलेट बनवण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतले आहे। तर साधारण 5 बटाटे घेतले आहे। जर 3 पाहुणे येणार असेल तर प्रत्येकी 3-3 असे कटलेट सर्व करू शकता, इतकी ही क्वांटिटी ठरते। तर याच्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। आपण बटाटे चांगले मॅश करून घेतले आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या। त्यानंतर मी 1 चमचा मोठा भरून धन्याची पावडर घातली। त्यानंतर पावभाजी मसाला घातला अर्धा चमचा आणि 1 चमचा मोठा भरून आपल्याला लाल मिरची पावडर घालायची। अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची, साबूत जिरे घालायचे, हिंग घालूया। बटाट्यापासून बनवतोय त्यामुळे हिंग घालूया, म्हणजे पचायला अतिशय सोपं राहील। 1 चमचा भरून आपण मीठ घालूया। थोडासा इथे मी गरम मसाला घालणार आहे। तर छोटा 1 चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि मस्त खूप सारी अशी कापलेली फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे। आता कटलेटला परफेक्ट बाइंडिंग येण्यासाठी 2 ते 3 चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घालूया। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर इथे मी 3 स्लाइसेस ब्रेडचे घेतले होते, ज्याला मी तुकडे करून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेतले आणि अशा पद्धतीने मी चुरा करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या 2 आपल्याला इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ज्याने आपलं कटलेट अगदी परफेक्ट बाइंड होतं आणि तळल्यानंतर पण बिलकुल पण जास्त तेल सोक करत नाही। तर 3 चमचे आपण इथे कॉर्नफ्लोअर घातलं आणि 3 स्लाइसेस आपण ब्रेडचे मिक्सरमधून फिरून छानपैकी याच्यामध्ये चुरा घातला। आता जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीने सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता इथे गोळा तयार झालेला आहे। आता आपण याला शेप द्यायचा। तर शेप देताना तुम्ही गोल पण बनवू शकतात किंवा तुम्हाला सिलेंडर साईजमध्ये जर आवडत असेल तसं पण तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला जसं कटलेट हवं आहे त्या पद्धतीचा तुम्ही इथे शेप देऊ शकतात। इथं मी थोडं लांब असे गोलाकार असे शेप देते आहे। हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर असे दिसतात आणि एकदम मस्त रेसिपी आहे। नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। पाहुणे घरी अचानक येणार असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। पाहुणे खूप स्तुती करतील। आणि थोडासा ब्रेड क्रम्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता जे आपण कटलेटला शेप दिलं होतं ते याच्यामध्ये असं ॲड करून त्याला असं कोटिंग करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने त्याला कोटिंग करून घ्यायचं। ही पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे। तळताना एकदम वरून असा क्रिस्पी लेअर याला येतो, त्यामुळे कटलेट खायला खूपच मजा येते। हे बघा, अशा पद्धतीने त्याला बाइंडिंग करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि गरम गरम तेलामध्ये आपल्याला याला सोडायचं आहे। तर प्रत्येक कटलेट असं मस्त ब्रेडमध्ये बाइंडिंग करून घ्यायचं, कोटिंग करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये सोडायचं। अतिशय क्रिस्पी हा कटलेट तयार होतो। तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, फारच तुम्हाला आवडणार आहे। तर सर्व कटलेट आपण फ्राय करून घेऊया। साधारण मीडियम फ्लेमवरती आपण याला फ्राय करून घेऊया। गॅस जास्त फास्ट ठेवायची नाही, नाहीतर वरचा जो कोटिंग आहे तो जळू शकतो। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत, लाईट गोल्डन होईपर्यंत याला मस्त फ्राय करून घ्यायचं। 2 मिनिटं मीडियम गॅसवरती मी फ्राय केले आहे। तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुरेख आणि अगदी सुंदर दिसत आहे। बघूनच तुम्हाला कळत असणार की कटलेट एकदम क्रिस्पी तयार झालेले आहे। एकदम झटपट बनणारा कटलेटची रेसिपी आज मैत्रिणींना तुमच्यासोबत शेअर केली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना पण असा मस्त झटपट बनणारा कटलेट बनवता येईल। तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट हा फ्राय झालेला आहे। असाच कलर ठेवायचा, जास्त डार्क बिलकुल पण करायचा नाही। आता आपण याला काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघूनच कळत असणार की वरचा जो लेअर आहे किती क्रिस्पी तयार झालेला आहे। तर आय होप मैत्रिणींनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल। भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत रेसिपी ट्राय करा। बाय बाय।